एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगरसाठी कायदेशीर चाचपणी विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसेंनी घेतली शिंदेंची भेट। खासदार फुटीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। शिवसेनेच्या वर्धापन दिनी राजकीय भूकंपाची शक्यता। ऑपरेशन टायगरसाठी 19 जूनच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधला जाणार असल्याची चर्चा। खासदारांच्या बैठकीनंतर आता ठाकरेंच्या आमदारांची ही बैठक। 22 जूनला उद्धव ठाकरेंच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना मार्गदर्शन करणार। मुंबई महापालिकेमधील सदस्य संख्येचं गणित बदलणार। शिवसेना युबीटी नगरसेवक दीपक सावंत यांचं जात प्रमाणपत्र अवैध। वनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता। पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश। रस्त्यावरील खड्ड्यांवरून हायकोर्टाचे मुंबई ठाणे आणि महापालिकांना खडेबोल। नागरिकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका, तातडीने उपाययोजना करा, कोर्टाचे आदेश। आरटीओ कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। आजपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांचा एल्गार। नाशिककरांवरील पाणी टंचाईचं संकट गडद होणार। पुढील आठवड्यापासून 1 दिवस पाणी कपातीची शक्यता। पाणी कपातीचा प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू। मुंबईवरील पाणी टंचाईचं संकट गडद। धरणांमध्ये 10 दिवस पुरेल इतकाच जलसाठा। पाणी कपातीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता। पाणी कपात 20% करण्याचा विचार। महाराष्ट्रासह देशभरात पावसाला ब्रेक। देशपातळीवर पावसाचं प्रमाण 64% कमी। राज्यामध्ये 20 जून नंतर मान्सून सक्रिय होणार। हवामानात अनुकूल बदल झाल्यास पावसाची शक्यता। विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा कायम। मान्सूनचं आगमन आणखी 5 दिवस लांबणीवर। म्हाडाच्या लॉटरीसाठी आज अंतिम यादी। अर्जदारांची अंतिम यादी। आचारसंहितेनंतर लॉटरीची तारीख जाहीर करणार। अर्जदार म्हाडाच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत। नवी मुंबई विमानतळाला जागतिक सन्मान। विमानतळाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला। सुंदर विमानतळांच्या यादीत नवी मुंबईचा समावेश। विमानतळाला वर्ल्ड टायटल पुरस्कार मिळणार। पुण्यामध्ये सीएनजी पीएनजीच्या दरात वाढ। सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयाची वाढ। 1 किलो सीएनजीसाठी आता 95 रुपये 75 पैसे मोजावे लागणार।